सुरुवातीला बातमी ती बांगलादेशमधून. बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आणि रात्री 8 वाजता निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायला ही सुरुवात झाली. उद्या सकाळपर्यंत बांगलादेशमधील राजकारणातलं चित्र स्पष्ट होणार आहे. बांगलादेशमधील सुमारे 12 कोटी 70 लाख मतदारांपैकी 60% मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत तरुणांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, कारण जवळजवळ निम्मे मतदार हे 18 ते 37 वयोगटातले आहेत. सुमारे 4,57,000 मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केलंय. देशभरातील 36,000 मतदान केंद्रांवर मतदान झालं. अनेक ठिकाणी संघर्षही झालेला आहे, काही ठिकाणी बॉम्बस्फोटही झाला, त्यामुळे तिथलं मतदान थांबवावं लागलं होतं. दरम्यान मतमोजणी सुरू झालेली आहे. 349 जागांसाठी ही थेट निवडणूक होतीये, तर 50 जागा या महिलांसाठी राखीव असतात. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे महिला सदस्यांची निवड करतात. तत्पूर्वी या 349 जागांसाठी जी निवडणूक झाली त्यात मुख्य लढत ही तारिक रहमान यांच्या अध्यक्षतेखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि शफिकुर रहमान यांच्या नेतृत्वातील जमाते इस्लामी यांच्यात मानली जाते आहे. सकाळपर्यंत इथलं चित्र स्पष्ट होणार आहे. बांगलादेशमध्ये निवडणुका पार पडल्या, मात्र त्यातही बोगस पद्धतीनंच मतदान होत असल्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बांगलादेशमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं मतदान जबरदस्तीनं करत असल्याचं दिसतंय. ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे असा सवाल सोशल मीडियावरून उपस्थित होतोय. बांगलादेशच्या निवडणुकीत बोगस मतदारांचाही सुळसुळाट पाहायला मिळाला. अनेक केंद्रांवर मतदारच दिसले नाहीत, त्यामुळे काही ठिकाणी बोगस मतदान सुरू होतं असा दावा केला जातोय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बांगलादेशमध्ये मतदानावेळी वेगवेगळे राडेही झाले. त्यातच शेरपूरमध्ये कार्यकर्त्यांनी चक्क बॅलेट बॉक्सच पळवल्याचंही दिसलं. बॅलेट बॉक्स हायजॅक करतानाची दृश्यही कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. अठरा महिन्यानंतर बांगलादेशमध्ये निवडणुका होत्या. 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकल्यानंतर तिथे मोहम्मद युनूस या नोबेल विजेत्या नेत्याच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकार स्थापन झालं आणि त्यांनी या 12 फेब्रुवारीच्या निवडणुका जाहीर केल्या. आजच्या या निवडणुकांमध्येच जुलै चार्टरवर देखील रेफरंडम घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक बांगलादेशसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत विजय खरे, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक, तसंच डॉक्टर महेश भागवत आणि सतीश ढगे, लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे हे देखील आपल्याबरोबर आहेत. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत ते. या तिघांकडून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. बांगलादेशमध्ये आता पुढे काय घडू शकतं. सुरुवातीला जाते विजय खरे यांच्याकडे. विजयजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भारताच्या दृष्टीनं ते म्हणजे बांगलादेशमध्ये कोण जिंकलं तर भारताचा फायदा होईल असं दिसतंय. नमस्ते. 2024 नंतर गेल्या 18 महिन्यामध्ये जी काही राजकीय अस्थिरता होती, ती राजकीय अस्थिरता उद्यापासून कदाचित त्याच्यामध्ये बदल होईल आणि या बदलामुळे खऱ्या अर्थाने भारत बांगलादेश या दोन्ही देशांच्या दरम्यान पेंडुलम कसा सरकतो, कारण उद्या अधिकृत सर्व घोषणा होतील आणि त्यावर आपले भारत बांगलादेश यांच्या संबंधांची प्रक्रिया सुरू होणार आहे. जमाते इस्लाम जर सत्तेवर आला तर भारत बांगलादेश यांच्या दरम्यान जी दरी आहे ही कदाचित त्या ठिकाणी अधिक वाढणार आहे. आणि जर तारिक रहमान जर सत्तेवर आले तर कदाचित जरी भारत बांगलादेश पूर्वीसारखे संबंध प्रस्थापित करू शकला नाही, तरी एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर जे आहे ते इस्टॅब्लिश करून दोन्ही देशांच्या दरम्यान जी काही अस्थिरता आहे किंवा जे काही अस्थिर वातावरण आहे ते कमी होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतील. परंतु जर जमाते इस्लाम जर सत्तेवर आला तर निश्चितच त्या ठिकाणी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन होऊन दहशतवादी कृत्य जे आहेत किंवा दहशतवादी कारवाई ज्या आहेत त्या सीमेपलीकडे जो दहशतवाद आहे याच्यावर मात्र निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित होतील आणि तो एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. दुसरा सर्वात महत्वाचं जे आहे म्हणजे जी कनेक्टिव्हिटी आणि इतर जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्सवर परिणाम होऊ शकतील आणि हे संबंध प्रस्थापित करण्याचा जमाते इस्लाम सोबत भारताचे फारसे संबंध तसे राहणार नाही. परंतु BNP जर सत्तेवर आली आणि असं दिसतंय की BNP सत्तेवर तारिक रहमान
हे त्या ठिकाणी सत्तेवर येऊ शकतील. आणि ते जर आलं तर काही अंशतः भारत आणि बांगलादेश यांच्यातील जे सामरिक संबंध आहेत, हे सामरिक संबंध स्टेबल होऊ शकतील. परंतु याचे जे ट्रेंड्स आहेत, सध्याचे जे ट्रेंड्स आहेत दोन्ही पक्षाला, म्हणजे BNP आणि जमाते इस्लाम, काही ठिकाणी जमाते इस्लाम ही आघाडीवर आहे तर काही ठिकाणी BNP आघाडीवर असल्या कारणाने उद्यापर्यंत ते चित्र आपल्याला पाहावयास मिळेल. परंतु या ठिकाणी ओके. जी काही जी रॅडिकल आणि फंडामेंटलिस्ट जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट अधिक भारताविरुद्ध सक्रिय होण्याचे चान्सेस, जर जमात इस्लाम आलेत सत्तेवर तर ते होऊन भारताच्या अंतर्गत सुरक्षा, विशेषतः सेक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टने भारतापुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. नक्की. डॉक्टर महेश भागवत, आपण जमातबाबत जर बोलायचं झालं तर जमात हा एक कट्टरवादी पक्ष मानला जातो, भारत विरोधी आहे आणि पाकिस्तान दार्जिना आहे. मात्र याच जमातनं निवडणुकीच्या काही दिवस आधी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात भारताबरोबर संबंध सुधारण्यावर भर दिला जाईल किंवा त्याला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं. शिवाय हिंदू किंवा अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व दिलं जाईल, महिलांचं प्रतिनिधित्व वाढवलं जाईल असंही आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे खरंच जमात जिंकली तर भारताचा फायदा होईल की नुकसानच अधिक आहे? आता मला असं वाटतं की जमात जिंकली तरी देखील तो धोका जो आहे तो आहेच. त्यांनी जरी ते निवडणुकीच्या वेळेला जरी सांगितलं असलं देखील, समजा ते सत्तेवरती आले तर त्याच्यानंतर त्यांना जर का स्थिर असं सरकार देता नाही आलं तर मग त्यांना लोकांचं लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी म्हणून, आणि दुसरं पाकिस्तानचं सुद्धा त्याच्यामध्ये जो काही रोल असेल त्याच्यामध्ये पाकिस्तानची भूमिका महत्वाची ठरेल. कारण शेवटी पाकिस्तानला जितके काही आपल्याकरता समस्या निर्माण करायच्या आहेत भारताकरता तेवढ्या करायच्या आहेत. त्यामुळे मग जरी आता जमाते इस्लामीने अशा प्रकारचं काही वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांचा मॅनिफेस्टो तशा प्रकारचा असला देखील नंतर काय होणार आहे हे आपल्याला जरा बघावं लागेल. दुसरा एक मुद्दा असा आहे की त्यांच्या या आधीच्या राष्ट्राध्यक्षा या आपल्याकडे आहेत, त्यामुळे त्यांचं प्रत्यार्पण हाही एक महत्वाचा मुद्दा राहतो. त्याशिवाय त्यांच्या पक्षातली जी काही लोक, आज त्यांचा पक्ष बँड आहे, त्यांच्या पक्षाने निवडणुकीमध्ये सहभाग दिलेला नाहीये. त्यामुळे बांगलादेशामध्ये अंतर्गत सुरक्षा आणि स्थैर्य हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जमाते इस्लामी काय किंवा आपला हा मुख्य दुसरा तारिक रहमानचा पक्ष काय, हे आले तरी सुद्धा जेव्हा स्थैर्य बांगलादेशात राहील तरच ते भारताकरता उपयोगी ठरेल आणि फायदेशीर होईल. ओके. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेजी, आपण आत्ताच मुद्दा जो उपस्थित झालेला आहे तो म्हणजे शेख हसीना यांचा. शेख हसीना या 2024 पासून भारतात आश्रय आला आहेत आणि भारतानं त्यांना आश्रय दिलेला आहे. बांगलादेश अंतरिम सरकारनं सुद्धा त्यांना आमच्याकडे सोपवावं अशी मागणी केली होती, मात्र भारतानं ती मागणी मान्य केलेली नाही आहे. आता जेव्हा नवं सरकार येईल, जर ते अस्थिर असेल किंवा त्रिशंकू असेल किंवा BNP किंवा जमात यांच्यापैकी कुणी आलं तरी ते शेख हसीना यांची मागणी करू शकतात किंवा यांच्या प्रत्यार्पणाची, त्यांच्या इतर पक्षात जे लोक भारतात येऊन राहतात त्यांच्याही प्रत्यार्पणाची मागणी केली जाऊ शकते. अशा वेळी भारताची जी भूमिका आहे त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधले संबंध अधिक बिघडू शकतात का? काय होऊ शकतं किंवा भारताची भूमिका काय असावी? नक्कीच. शेख हसीना हा एक जो आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे भविष्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या रिलेशनशिपच्या संदर्भात. आणि जसा तुम्ही उल्लेख त्या ठिकाणी केला, मुळातच या सार्वत्रिक निवडणुकांमधल्या ज्या महत्वाच्या पार्टीज आहेत, मग त्यामध्ये BNP सारखी पार्टी असो, ऑफकोर्स जमाते इस्लामी असो किंवा बाकीच्या छोट्या छोट्या पार्टीज त्या ठिकाणी असो, मुळात त्या सगळ्यांची जी आहे मागणी या निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांची मागणी राहिलेली आहे की जे ह्युमॅनिटीच्या विरुद्ध, म्हणजे एक प्रकारे ज्या प्रकारचं मास मर्डरचे कलम शेख हसीना यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लावलेले आहेत, त्या अनुषंगानं त्यांना लवकरात लवकर प्रत्यर्पण भारतातून त्यांचं बांगलादेशमध्ये करावं अशी अधिकृत मागणी ऑलरेडी या निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा झालेली आहे. आणि मग ज्यावेळेस सत्तेमध्ये हे पक्ष त्या ठिकाणी येतील, यापैकी कुठलाही जरी आला तरी नक्कीच भारताकडे ती त्या प्रकारची मागणी त्या ठिकाणी करतील. मग मला वाटतं त्या परिस्थितीमध्ये एक तर जे आहे भारतानं भूमिका घेतलेली आहे, एक ज्याला आपण म्हणतो
पॉलिटिकल पर्सिक्युशन, म्हणजे फक्त राजकीय अँगलनं जे आहे त्यांच्यावर हेतुपुरस्सरपणे जे आहे किंवा अगोदरच जे आहे ज्याला आपण म्हणतो बायस्ड पद्धतीनं त्यांच्या विरुद्ध कारवाई होऊ नये, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ह्युमॅनिटी, मानवतेच्या अनुषंगाने जे आहे आपण एक प्रकारे त्यांना आसरा दिलेला आहे. पण असं जरी असलं तरी माझ्या मते प्रॅग्मॅटिझम आपण ज्याला म्हणतो, प्रॅक्टिकॅलिटी ज्याला आपण म्हणतो, भविष्यातली परिस्थिती पाहून गिव्ह अँड टेक, डिप्लोमसीमध्ये महत्वाचं असतं गिव्ह अँड टेक. मग खरोखरच या शेख हसीनाच्या संबंधितली जी काही भारताची कारवाई असेल किंवा ज्या प्रकारची भारत भूमिका घेणार आहे, तर त्याच्या बदल्यामध्ये जे आहे बांगलादेशकडून जे आहे भारताला काय प्राप्त होणार आहे, अशा प्रकारची गिव्ह अँड टेक प्रॅग्मॅटिक डिप्लोमसी जी आहे भारत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी खेळू शकतो. पण हे सगळे जर तरचे फॅक्टर त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच हा मुद्दा जो आहे भारताच्या डिप्लोमसी समोर एक प्रकारे भविष्यामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज असणारच आहे. जशी चर्चा त्या ठिकाणी सुरू होती, फक्त आणखीन एक मुद्दा मला या ठिकाणी जरूर ऍड करावासा वाटतो. बीएनपी जिंको का जमाते इस्लामी आणि त्यांच्याशी संबंधित जे युती असलेले पक्ष आहेत ते त्या ठिकाणी जिंको? माझ्या मते भारतासाठी जे आहे इकडे आड तिकडे विहीर असाच प्रकार त्या ठिकाणी आहे. कारण मागचा इतिहास पाहिला तर काही बांगलादेश नॅशनल पार्टी ही काही फारशी भारत धार्जिनी भूमिका त्यांनी याच्या आधी घेतली होती अशातला त्या ठिकाणचा भाग नाही. पण जमाते इस्लामीच्या जीन्स मध्येच 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यापासूनच यांनी जे आहे भारत विरोधी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि रिसेंट टाइम मध्ये सुद्धा आपण बघितलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंवर, तिथे असणारे जे अल्पसंख्याक हिंदूंवर आहे त्याच्यावर त्यांनी अन्याय त्या ठिकाणी केले होते. तुम्ही जो रेफरन्स त्या ठिकाणी दिला की जस्ट इलेक्शन मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी दाखवलं की आम्ही जे आहे भारतासोबत संबंध सुधारणार आहोत, हिंदूंवर जे आहेत अत्याचार त्या ठिकाणी होणार नाही. पण माझ्या मते ते हृदय परिवर्तन वगैरे काही नव्हतं. फक्त आणि फक्त वोट जिंकण्यासाठी, जास्तीत जास्त जे आहेत वोट आपल्याला मिळावेत हे दाखवण्यासाठी त्यांचा जो आहे हा सगळा आटापिटा त्या ठिकाणी होता. मुळात त्यांच्या जीन्स मध्ये, त्यांच्या जनुकांमध्ये जो आहे भारत विरोध भरलेला आहे, हिंदू विरोध भरलेला आहे. म्हणून माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असेल की जमाते इस्लामीचा सरकारमध्ये जेवढा जास्त रोल असेल तेवढा तिथे असणाऱ्या हिंदूंवर अत्याचार, त्याचबरोबर तिथे असणाऱ्या इस्लामिक रॅडिकलिझम किंवा इस्लामिक एक्स्ट्रीमिझम मानणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे तत्व आहेत आणि त्या अनुषंगाने पाकिस्तान, चायना यांना जे आहे फेवरेबल ग्राउंड मिळेल आणि हे कुठेतरी जे आहे भारताच्या विरोधात जाईल. इथे भारताची डिप्लोमसी, त्याचबरोबर भारताची आक्रमकता याला जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला योग्य दिशा द्यावी लागणार आहे. नक्की. खरेजी, आपण बीएनपी बद्दल बोलतोय, जसं आता लेफ्टनंट कर्नल सतीश डगे यांनी सांगितलं की बीएनपीचा जो भारताबाबतचा दृष्टिकोन आहे यामध्ये किंवा भारताबरोबरचे जे संबंध आहेत ते कायम चढ उताराचे राहिले. जेव्हा जेव्हा बीएनपी बांगलादेशमध्ये सत्तेत होतं तेव्हा भारताबरोबरचे संबंध हे कधी चांगले कधी वाईट असेच राहिलेले आहेत. पण आता खालिदा जिया नाही आहे, तर त्यांचा मुलगा तारिक रेहमान हा त्या पक्षाचं नेतृत्व करतोय. तारिक रेहमान यांना बांगलादेशमध्ये परतल्यानंतर मिळालेला प्रतिसाद पाहता तारिक रेहमान हे भारतासाठी फायदेशीर किंवा भारतासाठी एक कमी डोकेदुखी ठरू शकतात का? खालिदा जिया यांच्या मृत्यूनंतर खरं अंत्यविधीला आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हजेरी लावून दोन्ही देशांच्या दरम्यान, विशेषतः बीएनपी आणि भारत सरकार यांच्यामधला जे दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केलेला आहे. परंतु जरी बीएनपी सत्तेवर आले तरीही त्यांचा जो मूळ मुद्दा जो आहे, म्हणजे इतिहास असं सांगतो की बीएनपीने कधीही भारतासोबत समन्वयकाची भूमिका घेतली नसल्या कारणाने आणि त्याचबरोबर चीन आणि पाकिस्तान आणि विशेषतः आता जे बांगलादेश अमेरिका ट्रेड डील झालेली आहे याच्यामध्ये युएस फॅक्टरी फार महत्वाचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कोणीही सत्तेवर आलं तरी युएसचा रोल हा त्या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. आणि त्या ट्रेड आणि इतर अनुषंगाने म्हणजे पाकिस्तान आणि चीनच्या याच्यानुसार त्या ठिकाणी ती ध्येय धोरणं राबवली जातील. परंतु आपल्याला असं एक तटस्थ पद्धतीने जर बघितलं, जर नवीन सरकार विशेषतः त्या ठिकाणी जर बीएनपीने जर भारतासोबत जुळून एक प्रकारे स्ट्रॅटेजिक अलायन्स करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित परिस्थिती बदलू शकते आणि यांचे बीएनपीचे जे नेते आहेत हे युरोपमध्ये शिकले असल्या कारणाने त्या ठिकाणी तारिक रेहमान त्या याच्याने ते मॅच्युअर्ड नेतृत्व थोडंसं असल्या कारणामुळे कदाचित त्यांची भूमिका बदलण्याचे चान्सेस त्या ठिकाणी दिसतात. परंतु जर जमाते इस्लाम मात्र जर सत्तेवर आलं तर निश्चितच त्या ठिकाणी पाकिस्तान आणि चीनचे संपूर्ण इंटरव्हेन्शन वाढून भारतासोबत जसं
पाकिस्तान सोबत आपल्याला एक आघाडी करावी लागते, चीन सोबत एक आघाडी करावी लागते, तशीच बांगलादेशाच्या विरुद्ध ही थर्ड स्ट्रँगल जी आहे किंवा एक प्रकारे थर्ड विंडो त्या ठिकाणी आपल्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला तयार असणं गरजेचं असणार आहे. कारण शेवटी त्या ठिकाणी अल्पसंख्याकांवर हल्ला असेल किंवा इतर जे जे प्रश्न असतील, मग भारत बांगलादेश बॉर्डरचा प्रश्न असेल किंवा दहशतवादी कृत्याचा असेल किंवा ड्रग ट्रॅफिकिंग असेल किंवा इतर घुसखोरी असेल, या संपूर्ण यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी सरकारचं रोल फार महत्वाचं आहे. आणि नक्की. जर सरकार पुरस्कृत त्या ठिकाणी जर भारताविरुद्ध आघाड्या निर्माण झाले तर भारताच्या सुरक्षेला एक मोठं आव्हान त्या ठिकाणी बांगलादेशाद्वारे नक्की विशेषतः नवीन सरकारद्वारे होऊ शकतं. आणि म्हणून भारत सरकार आणि संपूर्ण यंत्रणा जी आहे ही नक्की. अतिशय काळजीपूर्वक रिझल्ट नक्की. कशा पद्धतीने येऊ शकतात याच्यावर आपलं ध्येय धोरण, विशेषतः स्ट्रॅटेजिक ध्येय धोरणाची आखणी पुढच्या काळात होऊ शकेल. नक्कीच. डॉक्टर महेश, आज जो निकाल येणार आहे त्यात 2 मतं किंवा आज जे मतदान पार पडलं त्यात 2 मतदान करावे लागलेले आहेत. एक म्हणजे नव्या सरकारसाठी मतदान करावं लागलं आणि दुसरं आहे ते रेफरंडम जुलै चार्टरसाठी. हे नेमकं काय आहे? नाही, थोडा प्रश्न मला पटकन जुलै नाही आला. चार्टरसाठी सुद्धा आजच जनमत घेण्यात आलं. म्हणजे एकीकडे निवडणुका पार पडत असताना जुलै चार्टरचं भवितव्य सुद्धा होय, होय. आजच ठरणार आहे. तर मग याचा काय परिणाम होऊ शकतो येणाऱ्या सरकारवर किंवा जुलै चार्टर किती महत्वाचे आहे बांगलादेशसाठी? जुलै चार्टरला जर का चांगलं म्हणजे पाठिंबा मिळाला हम्म, तर ती खूप चांगली गोष्ट असेल. कारण जुलै चार्टरमध्ये जे काही मुद्दे तुम्ही बघितले हम्म, तर ते मुद्दे बऱ्यापैकी पुरोगामी असे मुद्दे आहेत. हम्म, बांगलादेशाला आधुनिकतेकडे आणखी घेऊन जाणारे असे ते जुलै चार्टर मधले मुद्दे आहेत. त्यामुळे मग बांगलादेशमधले मतदार जर का त्याला पाठिंबा देत असतील तर एक ती चांगली गोष्ट होईल. सरकार जर का बघितलं तर कुठलंही सरकार आलं तर त्याच्यामध्ये जितका चांगला त्या सरकारला पाठिंबा मिळेल हम्म, तर मग ते जास्ती स्थिर राहील. आणि मग शेवटी ते सरकार आणि त्या सरकारमध्ये जे कोणी नेते आहेत, जे पंतप्रधान बनतील, राष्ट्राध्यक्ष बनतील, जे कोणी बनतील, त्यांना नक्की काय हवंय? त्यांना बांगलादेशाचं स्थैर्य हवंय की त्यांच्या पक्षाच्या सत्तेचं स्थैर्य हवंय हम्म, हे त्यांना बघावं लागेल. हम्म, हम्म. कारण बांगलादेशात खरं म्हणजे त्यांनी जर का स्थिर सरकार चांगल्या पद्धतीने दिलं तर मग त्यांना हे करून चालणार नाही की बाबा कुठेतरी पाकिस्तानचा हात धरायचा आणि भारताला काही त्रास द्यायचा किंवा चीनचा हात धरायचा आणि भारताला काही त्रास द्यायचा, असं काही नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा जुलै चार्टरकडे येतो. जुलै चार्टरमध्ये बऱ्यापैकी चांगले मुद्दे आहेत हम्म, हम्म, आणि तरुण मतदारांची संख्या जास्ती आहे. हम्म. तरुण मतदारांनी जर का फार टोकाची भूमिका, धार्मिक अतिरेकी भूमिका नाही घेतली तर मात्र बांगलादेशामध्ये एक बऱ्यापैकी मॉडरेट असं सरकार येईल, हम्म, म्हणजे लोकांचा त्याला चांगला पाठिंबाही असेल. हम्म, त्यामुळे स्थैर्य चांगलं निर्माण होईल. भारताबरोबरची जी काही आज वाद आहेत ते सामोपचाराने मिटवण्याकडे कल असेल. हम्म. त्यामुळे या सगळ्या थोडासा आशादायी असा सूर आपण शोधू शकतो या सगळ्यामध्ये. नक्की. लेफ्टनंट कर्नल सतीशजी, तुमच्याकडे येते. बांगलादेशमध्ये याआधी राजकारणात बॅटल ऑफ 2 बेगम्स अशी लढत कायम बघायला मिळाली आणि आता रहमान विरुद्ध रहमान अशी लढत होते. त्याचा बांगलादेशच्या राजकारणावर काय परिणाम दिसू शकतो किंवा यापुढे राजकारण बांगलादेशमधलं कोणत्या दिशेनं जाईल असं वाटतं? खरंय, बेगम विरुद्ध बेगम असंच आपण नेहमी बांगलादेशचं इलेक्शन त्या ठिकाणी पाहत होतो. एका बाजूला बेगम खालिदा जिया ज्या BNP पार्टीच्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला शेख हसीना, बेगम शेख हसीना यांच्यापैकी कोणाचं तरी सरकार त्या ठिकाणी येत होतं. पण पहिल्यांदा असं होतंय की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या दोन्हीही बेगम नाहीयेत. एकांचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि एक आपल्याला माहिती आहे की शेख हसीना या भारतामध्ये त्या ठिकाणी आहेत. पण त्यांची जागा आता त्यांचा सुपुत्र रहमान, जे तारिक रहमान BNP पार्टीचे आता प्रमुख सध्या त्या ठिकाणी, तर दुसऱ्या बाजूला शफिकुर रहमान हे जमाते इस्लामी पार्टीचे त्या ठिकाणी आहेत. हे एक नवीन राजकारण म्हणा किंवा हे नवीन गणित आपल्याला बांगलादेशमध्ये पुढे त्या ठिकाणी
पाहायला मिळत आहेत. पण त्यातल्या त्यात जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर दोन कॉन्ट्रास्ट आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला शफीकुर रहमान जे जमाते इस्लामी पार्टीला रिप्रेझेंट त्या ठिकाणी करतात, अत्यंत कट्टर अशी भूमिका असणाऱ्या जमाते इस्लामीला ते त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतायत. तर दुसऱ्या बाजूला तारिक रहमान जे आहेत, मुळात जे आहेत जरी ते बांगलादेशचे असले तरी त्यांचं मॅक्सिमम शिक्षण त्याचबरोबर रहिवास हा अमेरिकेमध्ये आणि विदेशातच त्या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून शिकले सवरलेले आणि थोडीशी रिफॉर्म भूमिका असणारे अशा प्रकारचे तारिक रहमान अशी त्यांची इमेज त्या ठिकाणी आहे. आणि मुळातच म्हणजे आता या निवडणुका झाल्यानंतर जे आहे निकाल त्या ठिकाणी येतील, सरकार त्या ठिकाणी बनेल आणि आपलं सगळ्यांचंच त्यावर त्या ठिकाणी लक्ष आहे, कारण बांगलादेश हा आपल्यासाठी एक महत्वाचं शेजारी राष्ट्र त्या ठिकाणी आहे. पण जसं मी सांगितलं की जितका बीएनपीचा या सरकारमध्ये सहभाग जास्त असेल त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू भारताच्या ते फायद्याचं ठरेल. जमाते इस्लामीचा जेवढा पार्ट त्या ठिकाणी जास्त असेल तिथला रॅडिकल एलिमेंट, त्याचबरोबर बांगलादेशमध्ये असणाऱ्या हिंदूंवर होणारे अत्याचार आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर तिथून भारतामध्ये होणारं स्थलांतर आणि वेगवेगळ्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पिक्चरमध्ये त्या ठिकाणी येतील. इतिहास आपण जरूर त्या ठिकाणी लक्षात घ्यावा की वर्ष 2001 ते 2006 राजकीय पार्टी बांगलादेशमधल्या काहीही करू शकतात आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वर्ष 2001 ते 2006 मध्ये याच बीएनपीनं जमाते इस्लामी सोबत युती केली होती आणि त्यावेळेसचं अशा प्रकारचं युती सरकार त्या ठिकाणी झालं होतं. मला हीच भीती आहे, दुर्दैवानं तसं त्या ठिकाणी होऊ नये की बीएनपी पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आलं, ठीक आहे, आपण जे आहे प्रॅग्मॅटिकली चर्चा करून आपण त्यांच्याशी बांगलादेश संबंध जे आहेत त्यातल्या त्यात कसे बरे ठेवता येतील याच्याशी संबंधित भारत डिप्लोमसीच्या अँगलनी प्रयत्न त्या ठिकाणी करेलच. पण जमाते इस्लामी जर युतीचा पार्टनर त्या ठिकाणी असेल, कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये असेल, तर भारताची भूमिका जी आहे ती थोडीशी आणखीन आपल्याला कणखर करावी लागणार आहे. फक्त डिप्लोमसीच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का याविषयी जे आहे माझ्या मनामध्ये शंका त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टींकडे आपल्याला जे आहे अत्यंत बारकाईने पाहावं लागणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, कुठलंही सरकार येऊ, कुठलीही पार्टी जी आहे त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या ठिकाणी येऊ, काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलत नाहीत. आणि त्यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे $13 बिलियन पेक्षा सुद्धा जास्त बांगलादेशचा जो आहे भारताशी व्यापार त्या ठिकाणी आहे. बांगलादेश जो आहे हा संख्येनं, अर्थव्यवस्थेनं सगळ्याच दृष्टिकोनातून छोटं राष्ट्र आहे, भारत हा मोठा भाऊ आहे. म्हणून खरोखरच लॉंग टर्म मध्ये बांगलादेशला जर सस्टेन करायचं असेल, कारण जॉग्रफी बदलता येत नाही, लॉंग टर्म जर सस्टेन करायचं असेल तर बांगलादेशला भारतासोबत जुळवून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. म्हणून बीएनपी असो, जमाते इस्लामी असो, त्यांची त्या ठिकाणी भूमिका असू शकेल, पण भारताला कमी लेखून त्यांना चालणार नाही, त्याच्यामध्ये त्यांचं खूप नुकसान आहे. पण एकूणच एक क्लिष्ट गणित सगळं असल्यामुळे भारताचं या सगळ्या गोष्टींवर जे आहे विशेष करून लक्ष आहे. आणि वेळोवेळी मी जे त्या ठिकाणी म्हणतोय की तिथल्या हिंदूंवर होणारे अत्याचार आणि जमाते इस्लामीची पार्श्वभूमी लक्षात घेता तिथले एक्स्ट्रीमिस्ट रॅडिकल एलिमेंट हे सत्तेमध्ये किती येणाऱ्या काळामध्ये पॉवरफुल राहणार आहेत, किती महत्वपूर्ण भूमिका त्यांची असणार आहे, यावर जे आहे भारत बांगलादेशचं पुढचं रिलेशनशिप जे आहे ते नक्कीच डिपेंडंट राहणार आहे. विजय खरेजी, बांगलादेशमध्ये स्थिर सरकार असणं हे भारतासाठी फायदेशीर की आव्हानात्मक? बांगलादेशात स्थिर सरकार असणं फार गरजेचं आहे आणि विशेषतः बीएनपी जर सत्तेवर आली, आता आपल्याकडे दुसरा चॉईस नाही, परंतु बीएनपी कडे आपला कल असणं गरजेचं आहे आणि तो आहे. जर बीएनपी सत्तेवर आले तर काही अंशतः भारत सरकार त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपली कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजरद्वारे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत सहकार्याची भावना करेल. परंतु जर जमाते इस्लाम जर सत्तेवर आले तर मात्र आपल्याला डे वन पासून आपल्या सुरक्षेच्या चौकटीतून आपल्याला विचार करावा लागेल, विशेषतः क्रॉस बॉर्डर टेररिझम आणि त्या ठिकाणी पाकिस्तान आणि चीनचं जे इंटरव्हेन्शन जे आहे ते इंटरव्हेन्शन कसं थांबवता येईल आणि विशेषतः अमेरिकेचाही रोल या ठिकाणी फार महत्वाचा असणार आहे. आणि म्हणून आपण याकडे त्या पद्धतीने बघतो आहोत. मला असं वाटतं की जे काही सुरुवातीचे जे रिझल्ट दिसत आहेत त्यानुसार निश्चितच तारिक रहमान हेच या पंतप्रधानाच्या प्रमुख दावेदार असणार आहेत. आणि ते जर आले तर कदाचित, कारण त्यांची शैक्षणिक बॅकग्राऊंड आणि संपूर्ण ब्रिंगिंग अप हे वेस्टर्न वर्ल्ड सोबत असल्या कारणाने त्यांना सुरक्षा आणि डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टीचं ज्ञान असल्या कारणाने कदाचित भारताविरुद्ध ते इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली कुठलंही नक्कीच भारतासाठी आता हा रिझल्ट म्हणजे कमी धोकादायक कोण या दृष्टीनंच महत्त्वाचा असणार आहे. डॉक्टर महेश भागवत, मोहम्मद युनूस हे गेले 18 महिने बांगलादेशचा कारभार राखत आहेत, मात्र या 18 महिन्यात ते किती भारत विरोधी आहेत हे अनेकदा सिद्ध झाले. आता निवडणुका झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर त्यांचा पुढे रोल काय असेल, काय वाटतं? त्यांचा मोहम्मद युनूसांचा रोल आहे तो ठरवण्याचं काम
शेवटी जे कोणी पंतप्रधान पदावरती असणार आहेत हम्म. ते ठरवतील. मला स्वतःला असं वाटत नाही की ह्याच्यानंतर कदाचित आर्थिक धोरण सरकारचं ठरवण्यामध्ये त्यांची काही भूमिका असू शकते. हम्म, हम्म, त्यांना कदाचित काही पदही दिलं जाऊ शकतं, हम्म, हम्म. परंतु ते पण मला तेवढं खूप वाटत नाही शक्यता. आणि दुसरं नक्कीच. म्हणजे बांगलादेशमधलं राजकीय स्थैर्य हम्म. ते सुद्धा बघावं लागेल. नक्कीच. बांगलादेशमध्ये राजकीय स्थैर्य येत आहे की त्रिशंकू सरकार येत आहे की जमाते इस्लामी येते किंवा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी येते, हे भारताच्या दृष्टीनं यासाठी महत्त्वाचं आहे, कारण हे सगळेच पक्ष भारत विरोधी धोरणांनी भारलेले आहेत आणि आत्तापर्यंत ते तसंच सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये कुणाचंही सरकार येवो, भारताला मात्र तितकंच दक्ष राहावं लागणार आहे आणि भारताच्या डिप्लोमसीची एक कसोटी लागणार आहे आणि हे भारत कशा प्रकारे हाताळतोय हे पाहणं पुढच्या काळात किंवा उद्यापासून आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्ही तिघही या कार्यक्रमात, या बुलेटिनमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर या बुलेटिनमध्ये आणखी काही घडामोडी पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा NDTV मराठी.